एक विषय सांगतो, महाविकास आघाडीमध्ये BJP पक्षाचे वर्षानुवर्षे काम केलेले कार्यकर्ते नेते आहेत. त्यांना डावलून इतर पक्षातून वैयक्तिक स्वार्थासाठी दुसरा पक्ष बदलणाऱ्या नेत्याला जर ते उमेदवारी देत असतील तर त्या एका दृष्टीने ते एखाद्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता नेता बनतो, त्याला किती मेहनत करावी लागते ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं ती नाराजी, त्या नाराजीचा फायदा 100% आम्हाला होईल अशी अपेक्षा आहे. 100% शुभेच्छासाठी बऱ्याच जणांचे कॉल आलेले आहेत मला, भाजपच्या नेत्यांचे सुद्धा. भाजपने निष्ठावंतांना डावलून आयात झालेल्या उमेदवाराला व्यक्तीला उमेदवारी दिली, त्याचा फायदा होईल असं वाटतं? 100% फायदा होईल, कारण त्यांच्यातला अंतर्गत कल या अत्यंत शिगेला पोचलेला आहे. आपल्या या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांचा कल एक ना एक दिवस त्यांची उतरती कळा त्यांच्या अंतर्गत कलाहातूनच आपल्याला दिसून येईल. आता दिलेली उमेदवारी केवळ एका मतदारसंघाची सोय लावायची, आपल्याला आवडत्या व्यक्तीची सोय लावायची, तो त्यांचा प्रश्न. आता त्यांचा प्रश्नाचं उत्तर आपण थोडंच देऊ शकतो. दबाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. काहींचे फोन करून बोलून दबाव असतात, काहींचे प्रत्यक्षात भेटून दबाव केलेले असतात, काहींनी विनंतीपूर्वक केलेला दबाव होता की ही उमेदवारी तुम्ही मागे घ्या वगैरे. बस एवढाच विषय आहे त्याचा. एकेकाळी भाजपची जी रणनीती आहे त्या रणनीतीला शह देत आहे तुम्ही आणि दबावाला न जुमानता या निवडणुकीमध्ये. तेव्हा एक काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनची परंपरा आहे संघर्षाने अन्यायाविरुद्ध लढण्याची, आणि त्याचा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा दबावाला आम्ही बळी पडत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.